नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज आपल्याला आवडणारा एक खूप छान ग्रह बघूया. दरवेळेला मी शुक्राबद्दल असंच बोलते ना, शुक्राबद्दल बोलूया. शुक्र हा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये काय काय दाखवणार आहे, काय करणार आहे हे बघायचं आहे. तर आधी शुक्र म्हणजे काय आहे, तर हा स्त्रीकारक ग्रह आहे, हा जलकारक ग्रह आहे, सबकॉन्शियस माइंडमधल्या भावना दाखवणारा हा ग्रह आहे. हा प्रेमाचा ग्रह आहे. प्रणय, सौंदर्य, लैंगिक भावना, आनंद, प्रेमाच्या गोष्टी. वृषभेचा स्वामी म्हणून दागिने, धन, प्रगती, कला, संगीत, नाट्यगृह, नाट्यसेने कलावंत पंचमाचा कारक म्हणून, कवी संगीतकार पंचमाचा कारक म्हणून, वसंत ऋतू, वर्षा ऋतू या ऋतूंचा एन्जॉयमेंटचा ग्रह म्हणून, माणसाच्या शरीरामध्ये परिणाम करतो जननेंद्रिय, घसा, डोळे, किडनी, गाल, अनुवटी. एवढं या शुक्राचा प्रभाव माणसावर आणि माणसाच्या कुंडलीमध्ये असतो. आपण जे मित्रग्रह आणि शत्रुग्रह बघितलेत, याच्यामध्ये बुध, शुक्र, शनी, राहू, केतू हा मित्रांचा ग्रुप आहे. रवी आणि चंद्र हे शुक्राचे मित्र नाही आहेत. रवी समग्रह आहे, चंद्र शत्रू आहे. मंगळ, गुरु, यातला मंगळ नाही आहे मित्र, पण गुरु हा समान आहे, कारण गुरु हा देवांचा गुरु आहे बृहस्पती, आणि शुक्र हा डेमॉन म्हणजे राक्षसांचा गुरु असं समजलं जातं. आणि संजीवनी विद्या प्राप्त केलेले भार्गव म्हणजे शुक्र भृगु ऋषींचा मुलगा आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्र हे समान आहेत. वृषभ आणि तुळ या शुक्राच्या स्वराशी आहेत. शुक्र हा स्त्रीकारक ग्रह असला तरी पुरुषाच्या कुंडलीमध्ये तो सुंदर पत्नीचा कारक आहे, आणि त्याच्यामुळे हा शुभ असेल तर हा निसर्ग कुंडलीचा सप्तमेश आहे. सप्तमात तुळ रास येते निसर्ग कुंडलीच्या. त्यामुळे हा लैंगिक सुखाचा, भावनेचा ग्रह आहे. लैंगिक सुखाच्या हा तिथे काम करत नाही. आणि हा जर कुंडलीमध्ये चांगला नसेल तर कॅरेक्टरचे प्रॉब्लेम दिसतात. चतुर्थ स्थानावरून सुख कळतं, सुखाचं स्थान आहे ते. हे शुक्राचं स्थान आहे मध्यरात्रीचं असल्यामुळे. आणि द्वितीय आणि सप्तम स्थानाचा निसर्ग कुंडलीप्रमाणे तो स्वामी ग्रह आहे. ही दोन्ही स्थानं ही मारक स्थानं आहेत. त्यामुळे चतुर्थ, धन, सप्तम या स्थानांशी त्याचा चांगला संबंध आहे. उच्च राशीत, स्वगृही, मूलत्रिकोणात, केंद्रात किंवा 5, 9, 11 या लग्नापासून या स्थानांमध्ये हा शुक्र अतिशय शुभ फळं देतो. आपण आता प्रत्येक स्थानामध्ये शुक्र काय करतो ह्याला ठेवून बघूया. इररिस्पेक्टिव्ह ऑफ रास आपण फक्त स्थान बघणार आहोत. जर एखाद्या माणसाच्या प्रथम स्थानामध्ये शुक्र असेल तर प्रथम स्थान काय दाखवतं, तर तुमचं जगासमोर येणारा चेहरा, तुमचं चेहऱ्यावरचं हावभाव, चेहऱ्यावरच्या अवयवांची ठेवण, कॉम्प्लेक्शन, तुमची चालण्याची ढब, बोलण्याची ढब, उभं राहण्याची पद्धत, ॲटिट्यूड, गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन, जसा लोकांना काय दिसतो, हे सगळं लग्नस्थान आहे. या स्थानामध्ये असलेला शुक्र हा मोहक ग्रह आहे. इंग्रजीमध्ये ज्याला चार्मिंग ब्युटी म्हणतात ती शुक्राकडे आहे. शुक्र हा पांढऱ्या रंगाचा ग्रह आहे, म्हणून त्याचं रत्न हिरा आहे. आणि शुक्राच्या कला दिसतात. शुक्राची जी फिरण्याची कक्षा आहे ती पण सूर्याभोवतीच आहे, पण सगळे ग्रह सूर्याभोवती आडव्या लंबगोल कक्षेतनं फिरतात, हा उभ्या लंबगोल कक्षेतनं फिरतो. त्यामुळे त्याला कला दिसतात चंद्रासारख्या. आणि हा पृथ्वीपेक्षा 471 पट उष्ण ग्रह आहे स्त्रीकारक, जलकारक, भावनेचा जसा चंद्र आहे, पण चंद्र हा कोमल आणि शीतल आहे, आणि शुक्र हा गरम ग्रह आहे. ही शुक्राबद्दलच्या गोष्टी प्रत्येक स्थानामध्ये दिसतात. प्रथम स्थानामधला शुक्र हा चेहऱ्यावरती एक प्रकारचं आभा सौंदर्याची दिसते आणि मोहक चेहरा असतो. लग्नी शुक्र असलेली माणसं ही कलावान असतात, कारण शुक्र हा कलांचा कारक आहे. शुक्र म्हणजे कलांचा आविष्कार, इंटरप्रिटेशन म्हणजे शुक्र. कलांचा कारक बुध पण आहे, चंद्र पण आहे, पण त्या कला लोकांकडे दाखवणं हे शुक्राचं काम आहे.
याच्यानंतर धनस्थानामधला शुक्र म्हणजे द्वितीय स्थानामध्ये शुक्र साधारणपणे काय दाखवेल? शुक्राला फक्त 7वी दृष्टी आहे, त्यामुळे प्रथमातला शुक्र सप्तमाकडे बघतो. सप्तमाकडे म्हणजे जोडीदाराच्या स्थानाकडे बघतो, नातेसंबंध चांगले करतो. द्वितीय स्थानामध्ये जेव्हा शुक्र असतो कुंडलीच्या, द्वितीय स्थान हे निसर्ग कुंडलीप्रमाणे वृषभ राशीचं स्थान आहे, म्हणजे शुक्राचंच स्थान आहे. इथे हा बलवान आहे. द्वितीय स्थान दाखवतं तुमच्या पंचेंद्रिय सगळी, रसना, बोलणं, हे सगळं द्वितीय स्थान आहे. रसना म्हणजे चव. इथला शुक्र चवीचा कारक आहे. धनस्थानामध्ये असलेले ग्रह माणूस काय खायला त्याला आवडतं हे दाखवतात. ज्यांच्या धनस्थानामध्ये शुक्र असतो, शुक्र हा अतिशय एन्जॉयमेंटचा ग्रह आहे, त्यामुळे त्याला सगळ्या रंगांचं, वेगळ्या विविध रंगांचं अट्रॅक्शन आहे. त्याला सगळं आवडतं. गोड तर आवडतंच, आणि विविध रंगी पदार्थ, विविध चवींचे पदार्थ. आणि शुक्र हा स्त्री ग्रह असल्यामुळे आणि जलाचा कारक असल्यामुळे याला पेय आवडतात. शुक्र हा ॲसिडिक चवीचा पेय त्याला जास्त आवडतात. तृतीय स्थानामध्ये शुक्र, अजून एक शुक्र दाखवतो. शुक्र हा महालक्ष्मी आहे, त्यामुळे धनस्थानामधला शुक्र हा संपत्ती देतो. कौटुंबिक आणि स्वकष्टार्जित संपत्ती देणारा ग्रह आहे. याची दृष्टी अष्टमावर पडते, 7वी दृष्टी. शुक्र धनस्थानामध्ये, धनस्थान हे डोळ्याचं आहे, त्यामुळे डोळ्याचं आरोग्य दाखवतो. अष्टमामध्ये बघतो. अष्टमस्थान हे मूत्रपिंड किंवा मूत्राशय किंवा तुमचे ओव्हरीज, बाईच्या, पुरुषाचं वृषण, ह्या अवयवांचं ते स्थान आहे. इथे शुक्र धनस्थानातनं अष्टमाकडे बघतो, त्याच्यामुळे इथे मूत्रमार्गाचे काही वेळेला डिसऑर्डर्स या शुक्रामुळे दिसू शकतात. तृतीय स्थानामध्ये शुक्र असेल, तृतीय स्थान हे धाकट्या भावंडांचं स्थान आहे, मीडियाचं स्थान आहे, पराक्रम स्थान आहे, कौशल्याचं स्थान आहे. शुक्र हा नातेसंबंधांचा कारक आहे. इथे भावंडांशी हा शुभग्रह असल्यामुळे उपचय स्थानामधला शुभग्रह हा प्रयत्नांती पैसा मिळवतो. आणि हा जेव्हा तृतीयामध्ये आला आहे तेव्हा धाकट्या भावंडांशी नातेसंबंध चांगले, शेजारपाजाऱ्यांशी चांगले. पण तृतीय स्थान हे केंद्र त्रिकोण स्थान नाही, ते कधी कधी चांगलं आहे, कधी कधी वाईट आहे. इथला शुक्र नवऱ्याशी किंवा बायकोशी मात्र खूप चांगलं पटवून घेत नाही. शेजारपाजारी, इतर नातेवाईक, धाकटी भावंड मस्त मजेत. चतुर्थामध्ये शुक्र हा चतुर्थाचा कारक आहे, अतिविशिष्ट कारक आहे. याचं कारण असं आहे, शुक्र हा रात्रीचा, स्वप्नांचा ग्रह आहे. ही उत्तर दिशा आणि मध्यरात्रीचं हे स्थान आहे, त्यामुळे इथे शुक्र बलवान असतो. असं पुस्तकांमध्ये म्हटलं आहे ज्योतिषाच्या, की ज्याच्या चतुर्थामध्ये शुक्र आहे त्याला आयुष्यातली सगळी ऐहिक सुखं मिळतात, कशापासूनही तो वंचित राहत नाही. शुक्र हा ऐहिक सुखाचा, मटेरियल लाईफचाच कारक आहे. आणि शुक्र हा वाहनाचा कारक आहे. शुक्र हा म्हणजे चांगलं वाहनाचा कारक आहे. त्यामुळे चतुर्थामध्ये शुक्र असेल तर वाहन सुख उत्तम असतं माणसाला. अर्थात आपण जेव्हा हा ग्रह बघतोय प्रत्येक स्थानामध्ये, तेव्हा असं गृहीत धरायचं आहे की हा या स्थानामध्ये राशीनी किंवा अंशानी, नक्षत्राने हा कुठेही कमी नाही आहे, बलवानच आहे असं लक्षात घ्या. पंचम स्थानामध्ये जर शुक्र असेल तर पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे, प्रणयाचं स्थान आहे, आणि हे संततीचं स्थान आहे. कारण आईवडिलांची क्रिएटिव्हिटी म्हणजे संतती आहे. आताच्या काळामध्ये जी लिव्ह इन रिलेशनशिप आहे, प्रणय जो आहे, प्रणय स्थानाचा जो संबंध आहे तो पंचमाशी आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप आपण पंचमावरनं बघतो. इथले सगळे ग्रह 7व्या दृष्टीने लाभाकडे म्हणजे मित्रांच्या सर्कलकडे बघतात. त्यामुळे इथला शुक्र मित्रांमध्ये प्रणय स्थानाचा कारक, प्रणयाचा कारक आहेच. शुक्र पंचमामध्ये असेल तर माणूस लव्ह मॅरेज करण्याची शक्यता असते, त्याचे प्रेमप्रसंग असतात. अर्थात हा शुक्र क्रिएटिव्ह आहे. हे स्थान क्रिएटिव्हिटीचं आहे, एंटरटेनमेंटचं आहे, नाटक सिनेमाचं आहे. त्यामुळे इथल्या शुक्राला या सगळ्यामध्ये गती असते. आणि इन्व्हेस्टमेंट्सचं हे स्थान आहे. शुक्र कॅशचा कारक आहे, त्यामुळे कॅशमध्ये इन्व्हेस्टमेंट्स माणूस करतो, प्रोव्हायडेड कुंडलीतला या स्थानातला शुक्र शुभ असला पाहिजे, हे आपण गृहीत धरलं आहे. षष्ठ स्थानामध्ये शुक्र असेल, षष्ठ स्थान हे सेवा देण्याचं स्थान आहे, प्रॅक्टिकल लाईफचं स्थान आहे. त्यामुळे षष्ठामध्ये येणारा हा जरी शुभग्रह असला ना तरी षष्ठ स्थानामध्ये आरोग्यासंबंधीच्या गोष्टी आहेत. पराशर ऋषींच्या नियमांमध्ये असं लिहिलं आहे, 6, 8, 12 ही स्थानं पहिले आरोग्यासाठी बघा.
तर षष्ठस्थान हे प्रॅक्टिकल अनारोग्य, कधी म्हणजे कुठे डोकं दुखलं, पाय दुखलं, असं पोट दुखलं, अशा गोष्टी दाखवणारं स्थान आहे. आणि शुक्र हा औषधशास्त्राचा कारक आहे, त्यामुळे इथे हा त्याच्यामध्ये काम करतो. हे स्थान प्रॅक्टिकल लाईफ आहे, हे स्थान सेवा देण्याचं आहे. शुक्र हा चांगला वकील आहे, चांगला भाषा जाणणार आहे, चांगला कवी आहे, चांगला संगीतकार आहे, नंतर चांगला वकील आणि चांगला औषधशास्त्रज्ञ आहे. त्यामुळे याच्याकडे कलावान पण आहे. आपल्याला आपल्या मराठी रंगभूमीवरचे किंवा मराठी सिनेमामधले कलाकार आठवा की डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, हे सगळे पेशाने डॉक्टर आहेत, पण हे सगळे उत्तम कलाकार आहेत. कारण शुक्राकडे या दोन्ही गोष्टी आहेत. तो उत्तम औषधशास्त्र जाणतो, उत्तम वकिली जाणतो आणि उत्तम कला पण जाणतो. त्यामुळे ज्या बाजूच्या कामांमध्ये ते गेले, ही सगळी कामं शुक्राची आहेत. सप्तम स्थानामध्ये शुक्र काय दाखवतो? सप्तम स्थाने निसर्ग कुंडलीप्रमाणे तूळ राशीचं म्हणजे शुक्राच्याच मूल त्रिकोण राशीचं स्थान आहे. आणि या तूळ राशीचं जे चिन्ह आहे ते आहे तराजू. आणि सप्तम स्थान हे लीगल करारांचं स्थान आहे. त्यामुळे इथला शुक्र चांगला वकील असतो, चांगला जोडीदार असतो, भावनात्मकतेमध्ये चांगला असतो आणि लैंगिक सुखाचं भावनात्मक सुख हा शुक्र चांगलं देतो. अष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे, पण निसर्ग कुंडलीप्रमाणे ते सप्तमाचं धनस्थान आहे. सप्तमस्थान शुक्राचं आहे, या तुळेच्या शुक्राचं हे धनस्थान आहे. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये अष्टमामध्ये शुक्र असतो ना, तर हा शुक्र धनस्थानाकडे बघतो, म्हणजे पैशाच्या स्थानाकडे बघतोच. हे निषिद्ध धनाचं स्थान आहे, अष्टमस्थान आहे. आणि ह्याच्या जोडीला हा सप्तमाच्या धनस्थानात आलेला, सप्तमेशाच्या धनस्थानात आलेला शुक्र हा जोडीदाराकडून पैसा किंवा जोडीदाराच्या कुटुंबाकडून, हे सासूरवाडीचं स्थान आहे, त्यांच्याकडून पैसा आणि याची धनस्थानावर दृष्टी म्हणून वडिलोपार्जित पैसा, हे सगळं दाखवतो. शुक्र म्हणजे महालक्ष्मी आहे. त्यानंतर भाग्यस्थानामध्ये जर शुक्र असेल, शुक्र महालक्ष्मी आहे, शुक्र वाहनाचा कारक आहे, शुक्र प्रवास उत्तम देतो. आणि शुक्र हा मेडिकल सायन्समध्ये जसा औषधशास्त्राचा कारक आहे, तसा शुक्र हा तीर्थक्षेत्र, भाग्यस्थाने तीर्थक्षेत्राच्या प्रवासाचं आहे. त्यामुळे ज्याच्या भाग्यात शुक्र आहे त्याच्यावर प्रवासाला जा, प्रवासात काही प्रॉब्लेम येत नाही, कारण तो उत्तम प्रवास करतो. शुक्र हा प्रवाहानाचा कारक आहे. दशमस्थानामध्ये शुक्र काय आहे, तर मुळातला शुक्र हा सप्तमेश आहे, त्यामुळे एंटरप्रेन्युअर आहे, बिझनेसमन आहे. आणि दशमस्थान हे स्वतःच्या कर्माचं, बिझनेसचं स्थान आहे. दशमातला शुक्र हा जर चांगला असेल आणि अर्थत्रिकोणाशी त्याचा संबंध आहे, म्हणजे धनस्थान, षष्ठस्थान, दशमस्थान यांचा एकमेकांशी राशीने काही संबंध आहे, तर हा शुक्र फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंधाचा व्यापार, अत्तराचा, उदबत्त्यांचा, सेंटचा व्यापार किंवा फुलांचा व्यापार किंवा गारमेंट्स म्हणजे उत्तम कपड्यांचा व्यापार, आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या प्रमुख गरजा आहेत त्या गरजांमधल्या लक्झरीज अँड कम्फर्ट्स म्हणजे शुक्र आहे. त्यामुळे उत्तम वस्त्रांचा व्यापार, उत्तम लॉयर, हे सगळं दशमातला शुक्र दाखवतो. त्यानंतर एकादशामध्ये हा शुक्र गेला. एकादश स्थान हे उपचय आणि त्रिषडाय स्थान आहे, पण एकादश स्थान आणि त्रिक स्थान हे कसलेही राजयोग करत नाहीत. हे स्थान त्रिषडाय आहे. त्यामुळे इथे मुळात जरी हे चांगलं नाही, पण हे स्थान कशाचं आहे, मोठी भावंड आणि आपलं नेटवर्क सर्कल म्हणजे आपले मित्रमंडळ. त्यामुळे इथला शुक्र हा भिन्नलिंगी मित्रमैत्रिणी देतो आणि भावनात्मकतामध्ये चांगला आहे. शुक्र इथे चांगलं काम करतो, मित्रमैत्रिणींशी चांगली रिलेशन्स असतात, मोठ्या भावंडांशी चांगली रिलेशन्स असतात. द्वादश स्थानामध्ये शुक्र काय आहे, तर द्वादश स्थान हे मीन राशीचं स्थान आहे. आणि मीन राशीमध्ये गुरुनी शुक्राला उच्चीची जागा दिली आहे, ती अशासाठी की शय्या सुखाचं हे स्थान आहे. शुक्र हा लैंगिक भावनेचं सुख आहे. म्हणून जेव्हा व्ययामध्ये शुक्र असतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये हा शुक्र आहे. व्ययस्थानामध्ये जर मीनेत शुक्र असेल तर समर्पणाची भावना असते माणसाकडे, तो चांगला लेखक असतो. आणि मीन रास पावलावर पडते, त्यामुळे हा शुक्र मीनेमधला हा उत्तम नर्तक असू शकतो, उत्तम डॉक्टर असू शकतो, उत्तम वकील असू शकतो, उत्तम लेखक असू शकतो. असं शुक्राचं
म्हणणं किंवा शुक्राचं कारकत्व किंवा शुक्राचं काम तुमच्या कुंडलीतल्या प्रत्येक स्थानामध्ये आहे. कुठल्या स्थानात तो काम करत नाही असं शुक्राचं स्थान नाही. त्यामुळे गोचरीचा शुक्र म्हणजे जे आपल्या डोळ्यासमोरून चालणारे दृग्गोचर होणारे जे करंट प्लॅनेट्स आपण म्हणतो, असा गोचरीचा शुक्र जर तुमच्या चंद्रापासून कुंडलीतल्या राशीच्या पासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आठवा, 9वा, 11वा, 12वा इतक्या प्रकारे तुम्हाला शुभ फळं देतो. शुक्राची महादशा ही सर्वात जास्त 20 वर्षाची आहे. त्यामुळे शुक्र ह्या तुमच्या कुंडलीमध्ये निसर्गाप्रमाणे तो मोहकतेचा, प्रेमाचा, समर्पणाचा, आध्यात्मिकतेचा, लक्झरीचा, एन्जॉयमेंटचा असा मार्गकेश असला तरीही तो व्ययामध्ये उच्चीच आहे. त्यामुळे माणूस आयुष्याच्या शेवटी एन्जॉय केल्यानंतर स्वतःच्या शोधाकडे, आध्यात्मिकतेकडे जाणारी मधुरा भक्ती व्ययातला शुक्रच दाखवतो. आहे की नाही मजेचा ग्रह? तुमच्या कुंडलीत कुठे आहे बघा. सबस्क्राईब करा माझा चॅनल, म्हणजे तुम्हाला परत परत बघता येतात माझ्या यूट्यूबवरच्या गोष्टी. पुढचा ग्रह आपण बघणार आहोत राहू. त्यामुळे तयार राहा. राहू हा अतिशय फिक्टिशियस, त्याला देह नसलेला ग्रह आहे, फार मजेचा ग्रह आहे. आपण पुढे तिथे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.